खमंग अशी खायची इच्छा झाली होती, त्यामुळे मुगाचे पकोडे बनवलेले आहेत हेल्दी असं व्हर्जनमध्ये. तर चला रेसिपी पाहूयात. तर आपण साहित्य पाहूयात. तर मी इथे 4 तास मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. यानंतर इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक मीडियम, त्यानंतर कोथिंबीर, इथे पालक, इथे हिरवी मिरची, लसूण आणि 1 चमचा इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. इथे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे. यानंतर इथे तीळ घेतलेला आहे आणि मी कुंडीत आलेलं लसणाची जी पात आहे ती पण घेतलेली आहे. आणि इथे मसाले, आता आपण मसाले पाहूयात. तर इथे मी ओवा घेतलेला आहे, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तर प्रथम आपण आता ही उडदाची डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेऊयात बारीक. इथे आपण जी डाळ भिजवली होती ती घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. यामध्ये आपण जी मिरची घेतली होती ती टाकूयात आणि जे लसूण घेतलं होतं तेही टाकूयात आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात. आपलं आता हे वाटून झालेलं आहे, तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. नंतर यामध्ये जे आपण बारीक चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि हा पालक आहे, तीळ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि यानंतर हे सगळे मसाले जे घेतलेले आहेत ते पण यामध्ये टाकून घ्यायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करायचं. ह्याच्या अजिबात सोडा वगैरे टाकायचा नाही. मी अजिबात यामध्ये सोडा वगैरे टाकत नाही. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. इथे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तुम्हाला सोडा हवा असेल तर तुम्ही यामध्ये सोडा पण ॲड करू शकता. मी अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही आहे. इथे पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि दोन्ही साईडनी एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे म्हणजे. आणि तुम्हाला जर ऑइली खायचं नसेल तर तुम्ही याला पॅनमध्ये शॅलो फ्राय पण करू शकता, अशी टिक्की करून. इथे पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. आपले मुगाची भजी रेडी झालेले आहेत. तर आपण आता हे सर्व करूयात.